नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आता आपण उज्जैन शहर सोडत आहोत व आपल्याला वाटेत महादेवाचे एक मंदिर दिसले आहे। इंदोरकडे जाताना वाटेत आपण वृंदावन ढाबा अँड फॅमिली रेस्टॉरंट येथे जेवणासाठी थांबलो होतो। येथे आपण आलू पराठ्याची ऑर्डर दिली होती। सुंदर असे जेवण इथे मिळाले, तसेच जेवणानंतर स्वीट। तर येथील प्रसिद्ध अशी कुल्फी सुद्धा आम्ही घेतली होती। अशा प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आम्ही घेतल्या होत्या। जेवण करून आता आपण इंदोर शहरात पोहोचत आहोत। आम्ही हॉटेल न्यू सुंदर मध्ये मुक्काम केला होता। इथून आम्ही ऑटो करून इंदोर शहरात फिरवायला निघालो होतो। आता आपण बघत आहात ते इंदोर शहराचे दृश्य आहे। आता आपण चाललो आहोत सराफा बाजार येथे। समोर आपण बघत आहात इंदोर शहरातील गुरुद्वारा। आता आपण पोहोचलो आहोत काच महल जवळ। समोरची भव्य इमारत आपण बघत आहात ती आहे काच महल। आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करण्यास बंदी आहे, त्यामुळे आतील शूटिंग केलेली नाही। आपण नक्षीकाम येथे बघू शकता। त्यानंतर आम्ही काच महलच्या समोर असलेले मधुरम सँडविच या दुकानात गेलो। समोर आपण बघत आहात दुकानाचे मालक। तर हे आहे येथील प्रसिद्ध सँडविच। हे 150 रुपयाचे सँडविच आहे। यात जवळपास 4 लोक हे सँडविच खाऊ शकतात। समोर असलेले सँडविचचे पाव आपण बघत आहात। येथून आता आपण चाललो आहोत सराफा लाईनकडे। येथील रस्त्यावर आपल्याला विविध खाण्याचे पदार्थ पाहायला मिळतात। आता आपण आहोत कपडा लाईन मध्ये। आता आपण पोहोचलो आहोत सराफा लाईन मध्ये। इथे आपण खाण्याची दुकाने बघू शकतात। समोर आपण बघत आहात इंदोर मधील नेमा कुल्फी गजकचे दुकान। येथील सोन्याची कुल्फी प्रसिद्ध आहे। येथील पाणीपुरीवर ताव मारणारे आमचे सहकारी। त्यानंतर आम्ही रतन सेव भंडार या दुकानात गेलो। तिथून काही वस्तू घेतल्या। त्यानंतर महिला मंडळीचा आवडता विषय शॉपिंग सुरू आहे। समोर आपण बघत आहात विजय चाट हाऊस।
यानंतर आम्ही पोचलो जोशी दहीवडा हाऊस. येथील दहीवडा खूपच सुंदर आहे. 75 रुपयाचा एक दहीवडा आहे. इथून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला राजहंस दाल बाफले चे दुकान मिळेल. इथून आम्ही पार्सल घेतले. ते जवळपास 300 रुपयाचे पार्सल होते. त्यात साधारणपणे 4 लोक दाल बाफले खाऊ शकतात. त्यानंतर आम्ही रबडी, जिलेबी आणि मालपोह्याचा आस्वाद घेतला. समोर आपण बघत आहात आदिनाथ जैन मंदिर. सुंदर असे नकाशी काम केलेले आहेत. सराफा बाजार फिरून व पेट पूजा करून आता आपण पुन्हा चाललो आहोत आपल्या हॉटेलकडे. हे आहे रात्रीचे इंदोर शहर. समोर आपण बघत आहात गुरुद्वारा. हे आहे इंदोर रेल्वे स्टेशन. आता आपण पोहोचलो आहोत आपल्या हॉटेलवर. हॉटेलवर आल्यावर आम्ही आमच्या दाल बाफल्याचं पार्सल उघडले. या दाल बाफल्यामध्ये जवळपास 4 लोकांचे जेवण होऊ शकते एवढं अन्न होते. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढेच. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.